नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुशीत पोळी। तर त्यासाठी मी इथे या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे। नंतर इथे एका कोपरामध्ये मी पीठ गाळून घेणार आहे। पीठ छान गाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये काहीही जे काही असेल कणकेचे गोळे वगैरे निघून जातील। गाळून घेतल्यानंतर हे बघा, इथे आपलं पाणी पण कोमट झालेलं आहे। हे पाणी आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं घालायचं आहे। पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्ट आणि जास्त नरम पण नकोय, साधारणतः अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे। पीठ छान मळलं गेलं की त्याच्या पोळ्या पण अगदी छान येतात। तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे टेक्स्चर हवा आहे, नरम। त्यानंतर हे 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता 20 मिनिटानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे। हे ट्रिक आहे मित्रांनो, पीठ छान मुरलं गेलं की त्याच्या पोळ्या पण छान येतात। त्यानंतर इथे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि ती पलटी करून परत त्याला तेल लावायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता त्रिकोणी पोळी झालेली आहे। ही तुम्ही त्रिकोणी पण लाटू शकता किंवा यालाच गोल पण करू शकता। ही छान त्रिकोणी असल्यामुळे ही छान फुगते आणि नरम पण राहते। तर अशा प्रकारे हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे। तुम्ही गोल किंवा त्रिकोणी पण लाटून घेऊ शकता। तर ही पोळी सर्व बाजूने सारखीच लाटून घ्यायची आहे, अगदी जाडी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर बघू शकता इथे आपली पोळी सारखीच लाटून झालेली आहे। त्यानंतर इथे तव्यावर टाकून हिला आपण छान भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी दुसऱ्या साईडने पलटवलेली आहे। हिला छान दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे। ही आपण गॅसवर नाही टाकणार आहोत, त्यामुळे आपल्याला हिला तव्यावरच छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छान डाग पडेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता पोळी आपली छान फुगलेली आहे। त्यावर थोडं तेल लावायचं। अशा पोळ्या केल्या की दिवसभर नरम राहतात। त्यानंतर मी इथे दुसरी पोळी पण टाकलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहे। बघू शकता अतिशय नरम आणि चवीला पण अप्रतिम लागतात। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद, बाय बाय।